तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष गांधीले या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत. आपण मागील व्हिडिओमध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने नेमके बदल करत असतात हे याच्याविषयी मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्यामध्ये 5 वेगवेगळ्या प्रकारचे बदल करत असतात. त्यातला जो पहिला बदल असतो तो रिपोर्टिंग व्हर्बचा, म्हणजे सेड किंवा सेड टू जर आला असेल तर वाक्यानुसार तिथं काय घ्यायचं आणि कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढून कंजक्शन काय घ्यायचं, या दोन्हीचा चार्ट मी एकत्रित देत आहे. तर डबल इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये म्हणजे डायरेक्ट स्पीच मध्ये डबल इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये जसाला तसं स्पीच आलेलं असतं ते जर समजा ॲझॅरेटिव्ह सेंटेन्स असेल, विधानार्थी वाक्य असेल आणि त्याचं जर समजा तुम्हाला इनडायरेक्ट जर करायचं असेल तर रिपोर्टिंग व्हर्ब सेड किंवा सेड टू च्या ऐवजी आपण या ठिकाणी टोल्ड घ्यायचं आणि कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचं आणि कंजक्शन दॅट घ्यायचं. हे फक्त कुठल्या वाक्याच्या बाबतीत करायचं? विधानार्थी वाक्याच्या बाबतीत, म्हणजे ॲझॅरेटिव्ह सेंटेन्सच्या बाबतीत. ॲझॅरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, या वाक्याचे प्रकार काय असतात याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही बघा त्याच्यामध्ये, किंवा त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन. तर विधानार्थी वाक्य म्हणजे सरळ सरळ SVO या पॅटर्न मध्ये जे वाक्य दिलं असतं तसं जर वाक्य दिलं असेल तर रिपोर्टिंग व्हर्ब सेड किंवा सेड टू च्या ऐवजी टोल्ड घ्या आणि कंजक्शन काय करायचं? दॅट घ्यायचं. मात्र जर समजा कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये आपल्याला डबल इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स दिला असेल, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सचे 2 प्रकार पडतात, एक WH क्वेश्चन आणि दुसरा येस नो टाईप क्वेश्चन. WH क्वेश्चन म्हणजे ज्याची WH सर्वनामानं सुरुवात होते आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह येतं, जसं व्हाट, व्हाय, व्हेन यानं जर सुरुवात झाली असेल आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आला असेल तर त्याचं इनडायरेक्ट करत असताना रिपोर्टिंग व्हर्ब सेड किंवा सेड टू च्या ऐवजी आस्क्ड घ्या. मात्र कंजक्शन काय करायचं? तेच WH सर्वनाम घ्यायचं ज्यानं प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ त्यातलं वाक्य व्हाटनं जर सुरू झालं असेल तर व्हाटच घ्या, वायनं जर झालं असेल तर व्हाय घ्या, व्हेननं जर झालं असेल तर व्हेन घ्या, ज्या WH प्रोनाउननं जर सुरुवात झाली असेल तेच घ्या. त्यानंतर मात्र जर येस नो टाईप क्वेश्चनचा जर प्रकार असेल, म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये येस नो टाईपचं जर वाक्य असेल, येस नो टाईपचं वाक्य म्हणजे 24 सहाय्यकारी क्रियापदापैकी जर एखाद्यानं जर सुरुवात झाली असेल आणि शेवटी जर प्रश्नार्थक चिन्ह आला असेल तर त्याला येस नो टाईप क्वेश्चन किंवा व्हर्बल क्वेश्चन म्हणतो. असं जर वाक्य जर समजा त्याच्या डबल इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये आलं असेल तर त्याचं काय करायचं? आपल्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये करत असताना रिपोर्टिंग व्हर्ब सेड किंवा सेड टू च्या ऐवजी आस्क्ड घ्यायचं. आस्क्ड कशामुळे घ्यायचं? कारण प्रश्न विचारत असतात, दोन्ही ठिकाणी आस्क्ड घेतले आपण, कारण WH क्वेश्चन जरी असला तरी तो प्रश्न, येस नो असला तरी तो प्रश्न आहे, त्याच्यामुळे आस्क्ड घ्यायचं. मात्र WH मध्ये जसं आपण तेच WH प्रोनाउन घ्यायचं तसं येस नो टाईप क्वेश्चन मध्ये कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढून कंजक्शन काय घ्यायचं? इफ किंवा वेदर, या दोन्हीपैकी काही घेऊ शकता तुम्ही, इफही घेऊ शकता, वेदरही घेऊ शकता, त्याचं काही एक बंधन तुम्हाला नाहीये. तिसरा जो वाक्याचा प्रकार आहे त्याला आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य कशाला म्हणतात? ज्या वाक्याची सुरुवात मुख्य क्रियापदानं झालेली असते आणि शेवटी पूर्ण विराम आलेला असतो अशा वाक्याला काय म्हणतात? इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्सचं डायरेक्ट इनडायरेक्ट करत असताना रिपोर्टिंग व्हर्ब सेड किंवा सेड टू च्या ऐवजी ते वाक्य नेमकं काय आहे, त्या वाक्यात जर समजा ऑर्डर दिलेली असेल तर ऑर्डर्ड करा, त्यात जर विनंती केली असेल, प्लीज वगैरे सारखा जर शब्द आला असेल तर रिक्वेस्टेड घ्या. एखाद्या मिलिटरीतल्या किंवा एखाद्या मोठ्या ऑफिसरला लहान ऑफिसरला जर काही सांगितलं असेल तर कमांड असते, किंवा मोठ्या व्यक्तीनं काही लहानाला दिलेली असेल ऍडवाइस असू शकते, इन्क्वायरी असू शकते, असे वेगवेगळे प्रकार असू शकतात, ते तुम्हाला घ्यायचे. काहीच जर नाही सुचलं तर या ठिकाणी बिंदासपणे टोल्ड घेतलं तरी चालते, परंतु शक्यतोवर आपलं वाक्य व्यवस्थित होण्यासाठी त्या वाक्याच्या प्रकारानुसार तुम्हाला रिपोर्टिंग व्हर्ब बदलायचे. आता इथं कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढून कंजक्शन काय घ्यायचं? तर टू घ्यायचं. काय घ्यायचं? कंजक्शन या ठिकाणी टू घ्यायचं. त्याच्यानंतर शेवटचा जो प्रकार आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्स, उद्गारवाचक वाक्य. उद्गारवाचक वाक्य म्हणजे ज्या वाक्याची सुरुवात व्हाट किंवा हाऊ न होते आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह येते अशा वाक्याला एक्सक्लामेटरी सेंटेन्स किंवा उद्गारवाचक वाक्य म्हणतात. अशा वाक्याचं डायरेक्ट इनडायरेक्ट करत असताना रिपोर्टिंग व्हर्ब सेड किंवा सेड टू च्या ऐवजी एक्सक्लेम्ड घ्या आणि कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचं आणि कंजक्शन काय करायचं? दॅट घ्यायचं. हे वाक्याचे 4ही प्रकार होते, याचा व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यानंतरचा दुसरा चार्ट लगेच बघू. यानंतर आता डायरेक्ट इनडायरेक्ट करत असताना आणखीन एक आपल्याला बदल करावा लागतो, ज्याला आपण चेंजेस ऑफ टेन्स म्हणतो. म्हणजे डायरेक्ट स्पीच मध्ये असलेले काळ आपल्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय करावं लागतात? बदलावं लागतात. तुम्हाला बऱ्याचशा पुस्तकामध्ये सांगतील तुम्हाला सिंपल प्रेझेंटचं असं करा, प्रेझेंट कंटिन्युअसचं पास्ट कंटिन्युअस करा, प्रेझेंट परफेक्टचं पास्ट परफेक्ट करा, परंतु तसं न करता मी सांगतो एवढं जरी केलं तरी तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहील, कारण हेल्पिंग व्हर्ब बदलले की आपोआपच त्याचे काळ सुद्धा बदलत असतात. जर तुम्ही टेन्स माझे जर व्हिडिओ पूर्ण जर बघितले असतील तर तुमच्या लक्षात येईल. बघा आता या ठिकाणी ऍम आणि इज जर डायरेक्ट स्पीच मध्ये आला असेल तर त्याचं इनडायरेक्ट करत असताना वॉच करायचं. पण त्याच्या अगोदर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, रिपोर्टिंग व्हर्ब जर सिंपल पास्ट टेन्स मध्ये असेल तर आणि तरच इनडायरेक्ट स्पीच मधले काळ बदलतात. म्हणजे रिपोर्टिंग व्हर्ब कुठला असतंय? सेड किंवा सेड टू असेल तरच बदलतात. तिथं जर से असेल म्हणजे साध्या वर्तमान काळात असेल, राम सेज टू सीता असं जर असेल तर आतला काळ बिलकुल बदलायचा नाही. किंवा ते जर सिंपल फ्युचर टेन्स मध्ये असेल, उदाहरणार्थ राम विल से सीता असं जरी असेल तरी आतले काळ बदलायचे नाहीत, म्हणजे इनडायरेक्ट स्पीच मधले बदलायचे नाही. तर इनडायरेक्ट स्पीच मधले काळ तेव्हाच बदलायचे ज्यावेळेस रिपोर्टिंग व्हर्ब हे सिंपल पास्ट टेन्स मध्ये म्हणजे सेड टू जर असेल तर आणि तरच बदलायचं. तर ऍम इज जर असेल इनडायरेक्ट मध्ये
आणि रिपोर्टिंग वर्ब सेड टू असेल तर इनडायरेक्ट मध्ये त्याचं काय करायचं, वॉज करायचं. आर जर असेल तर त्याचं काय करायचं, वेअर करायचं. डू किंवा डज आला असेल तर त्याचं काय करायचं, डीड करायचं. हॅव आणि हॅज जर आला असेल तर त्याचं काय करायचं, हॅड करायचं. कॅन आला असेल तर कुड करा. विल आला असेल तर वुड करा. शालचं शूड करा. मेचं माईट करा. मात्र दोन काळ लक्षात ठेवा, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे डायरेक्ट स्पीच मधलं वाक्य एस प्लस व्ही वन प्लस ओ या पॅटर्न मध्ये आला असेल तर त्याला एस प्लस व्ही टू प्लस ओ म्हणजे सिंपल पास्ट टेन्स मध्ये बदला. आणि डायरेक्ट स्पीच मधलं जर वाक्य सिंपल पास्ट म्हणजे एस प्लस व्ही टू प्लस ओ मध्ये जर आला असेल तर त्याला पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये बदला. पास्ट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय, एस प्लस हॅड प्लस व्ही थ्री प्लस ओ. एवढे जरी बदल तुम्हाला जर करता आले तर काळाचे बदल तुम्ही व्यवस्थितपणे करू शकता. आता दोन बदल राहिलेत, एक म्हणजे चेंजेस ऑफ प्रोनाउन, त्याचा चार्ट आता लगेच सांगतो, ज्याला आपण म्हणू चेंजेस ऑफ प्रोनाउन, सर्वनामाचे बदल. तर यानंतर डायरेक्टचे इनडायरेक्ट करत असताना चौथा जो बदल आपल्याला करायचा आहे त्याला आपण चेंजेस ऑफ प्रोनाउन म्हणतो, सर्वनामाचा बदल. कारण बोलणारा व्यक्ती स्वतःसाठी जे सर्वनाम वापरतो, ज्यावेळेस ते आपण ऐकतो त्यावेळेस ते दशाला तसे ठेवत नाहीत, किंवा ऐकणाऱ्यासाठी जे वापरले जातात तेही दशाला तसे ठेवले जात नाहीत. मी आता काय सांगितलं तुम्हाला, डायरेक्टचं आपल्याला इनडायरेक्ट करायचं. हा चार्ट मात्र व्यवस्थित समजून घ्या तुम्ही. आता डायरेक्टचं काय करायचं, आपल्याला इनडायरेक्ट करायचं. डायरेक्ट स्पीच मध्ये दोनच लोक असतात, एक बोलणारा आणि दुसरा ऐकणारा. थर्ड पर्सन नसतो. बोलणारा जो असतो त्याला फर्स्ट पर्सन म्हणतात, मराठीमध्ये त्याला प्रथम पुरुष म्हणतात. आणि ऐकणारा जो व्यक्ती असतो त्याला सेकंड पर्सन म्हणतात, मराठीमध्ये आपण त्याला द्वितीय पुरुष म्हणतो. म्हणजे प्रत्यक्ष कथनामध्ये म्हणजेच डायरेक्ट स्पीच मध्ये दोनच लोक सहभागी होत असतात, एक बोलणारा आणि दुसरा ऐकणारा. म्हणजे फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सन हे दोनच लोक त्या ठिकाणी काय होत असतात, सहभागी होत असतात. तर या दोन लोकांच्या अनुषंगाने आपल्याला काय करायचंय, बघायचं. आता एक गोष्ट व्यवस्थितपणे ध्यानात ठेवा सगळेजण, की बोलणारा कोण आहे आणि ऐकणारा कोण आहे, ह्या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. आता डायरेक्ट स्पीच मध्ये जर समजा आय वापरलेला असेल, डायरेक्ट स्पीच मध्ये काय वापरला असेल, आय वापरला असेल, तर बोलणारा कोण आणि ऐकणारा कोण कसं ओळखायचं मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं पहिल्या व्हिडिओमध्ये. रिपोर्टिंग व्हर्बच्या अगोदर जे नाम आलेलं असते तो बोलणारा म्हणजे स्पीकर, आणि रिपोर्टिंग व्हर्बच्या नंतर जे आलेला असतो तो ऐकणारा म्हणजे लिस्नर. तर बोलणारा जर व्यक्ती समजा डायरेक्ट स्पीच मधला जर बोलणारा व्यक्ती स्वतःसाठी वापरणार आय, तो जर पुरुष असेल बोलणारा, तर आपण इनडायरेक्ट करत असताना त्या आयचा बदल ही करायचं. मात्र बोलणारी जर व्यक्ती स्त्री असेल म्हणजे फिमेल असेल तर आपण त्या आयचा बदल काय करायचा, शी करायचा. आयचा बदल ही कधी करायचा आणि शी कधी करायचा लक्षात आला. बोलणारा व्यक्ती जर मेल असेल आणि त्यानं जर स्वतःसाठी आय वापरला असेल तर इनडायरेक्ट मध्ये त्याचं ही करा. मात्र फिमेल जर असेल तर इनडायरेक्ट मध्ये त्याचं करा, शी करा. बोलणारा व्यक्ती जर हा पुरुष असेल आणि त्यानं जर स्वतःसाठी मी वापरला असेल तर डायरेक्ट मध्ये त्याचं काय करा, हिम करा. तो काय म्हणत, मी म्हणजे मला, आपण काय म्हणू त्याला, हिम म्हणजे त्याला. ती जर स्त्री असेल मात्र तर काय करायचं, हर म्हणजे तिला करणार आपण. आता बोलणारा व्यक्ती जर परत पुरुषच असेल आणि त्यानं जर स्वतःसाठी माय वापरला असेल तर आपण इनडायरेक्ट करत असताना त्याचं हिच करा. माय म्हणजे माझे, हिज म्हणजे त्याचे. किंवा स्त्री जर असेल तर काय करायचं, त्याचं हर करायचं. त्यानंतर बोलणारा व्यक्ती जर अनेक असतील आणि त्यांनी जर स्वतःसाठी वी जर वापरला असेल, कधी कधी अनेक लोक सुद्धा बोलू शकत असतात, बरोबर आहे. पीपल सेड, लोक म्हणाले, चिल्ड्रन सेड, मुलं म्हणाले, अनेक जण येतं. त्यांनी जर स्वतःसाठी वी वापरला असेल तर इनडायरेक्ट करत असताना ते कोणी असो, पुरुष असो का स्त्री असो, त्याचं डायरेक्ट दे करा. आणि इथं सुद्धा दे करायचं. म्हणजे मेल जरी असेल तरी दे, फिमेल जरी असेल तरी दे. बोलणारे जर अनेक असतील आणि त्यांनी स्वतःसाठी जर अस वापरला असेल, मग ते पुरुष असो का स्त्री, अनेक जण आहेत, त्यावेळेस त्याचं इनडायरेक्ट करत असताना पुरुष जरी असेल तरी देम करा, किंवा स्त्रिया जरी असतील तरी काय करायचं, त्याचं देम करायचं. म्हणजे अनेक असल्यामुळे ते करायचं. त्याच्यानंतर अवर जर शब्द आला असेल डायरेक्ट स्पीच मध्ये तर काही बघू नका, बोलणारा कोणी पुरुष एका स्त्री अनेक असणार आहे, त्याच्यामुळे त्याचं मेल जरी असलं तरी देर करा, फिमेल जरी असलं तरी काय करायचं, त्याचं देर करायचं. आता हे यू, यू आणि युअर हे ऐकणाऱ्यासाठी वापरले जातात. हे सगळे वरचे जे सांगितले मी तुम्हाला, आय, मी, माय, वी, अस, अवर, हे बोलणाऱ्यासाठी असतात, स्पीकरसाठी असतात. आता ऐकणारा व्यक्ती कोणी, काळजीपूर्वक बघा, याचे बदल करत असतात. आता हे जे दोन यू दिसाले तुम्हाला, हा जो पहिला यू आहे याचा अर्थ होतो तू किंवा तुम्ही, आणि हे कधी वाक्याच्या सुरुवातीला आलेलं असतं म्हणजे कर्ता म्हणून आलेलं असतं. मात्र हे यू वाक्याच्या शेवटी कर्म म्हणून आलेलं असतं, त्यावेळेस त्याचा अर्थ होतो तुम्ही किंवा तुम्हाला, तुम्ही किंवा तुम्हाला, किंवा तुला किंवा तुम्हाला, तुला किंवा तुम्हाला. आणि याचा अर्थ काय होतो, तू किंवा तुम्ही. जर समजा वाक्याच्या सुरुवातीलाच डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये यू हे कर्ता म्हणून आला असेल आणि ऐकणारा जर व्यक्ती पुरुष असेल तर या यूचा बदल काय करायचा, ही करायचा. मात्र जर ऐकणारी व्यक्ती जर स्त्री असेल तर त्याचा बदल काय करायचा, शी करायचा. आता हे यू कर्माच्या ठिकाणी आलेले म्हणजे वाक्यात ऑब्जेक्टच्या ठिकाणी आलेले, आणि ते जर ऐकणारा व्यक्ती जर पुरुष असेल तर या यूचा बदल काय करायचा, हिम करायचा. मात्र तो जर स्त्री जर असेल ऐकणारी व्यक्ती तर काय करायचा, हर करायचा. आणि युअर हा शब्द वाक्याच्या सुरुवातीलाच येत असतो, तो जर पुरुषासाठी जर आला असेल तर त्याचा बदल काय करायचा, हीच करायचा. मात्र जर स्त्रीसाठी आला असेल म्हणजे ऐकणारी व्यक्ती जर स्त्री असेल तर त्याचा बदल काय करायचा, हर करायचा. हा चार्ट मात्र काळजीपूर्वक व्यवस्थितपणे अभ्यासा. बोलणारा कोणी आणि ऐकणारा कोणी, ते जर सिंग्युलर असताना पुरुष किंवा स्त्री जर असेल तर मात्र त्याच्यामध्ये काय करत असतात, फरक पडत असतात. आतापर्यंत 4 सांगितले मी तुम्हाला. रिपोर्टिंग व्हर्बचा 1, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा कंजक्शन 2,
काळाचा 3 आणि हा 4. आता एक चार्ट राहिलाय, तो चार्ट आपण बघून. आणि आता हा डायरेक्टचे इनडायरेक्ट करत असताना हा शेवटचा चार्ट, ज्याला स्थल कालवाचक शब्दाचे बदल म्हणतो. म्हणजे त्या वेळेनुसार काही काही शब्द त्यावेळेस बरोबर असतात, परंतु ज्यावेळेस अप्रत्यक्षपणे आपण ते कोणाकडून ऐकत असतो त्यावेळेस मात्र तो काळ राहिलेला नसतो. जसं की त्यावेळेस तो जर आज म्हणला असेल तर तो आज आत्तासाठी राहत नसतो, किंवा त्यावेळेस तो आत्ता म्हणला असेल तर राहत नसतो. असे काही शब्द आलेले असतात डायरेक्ट स्पीच मध्ये, त्याला आपण इनडायरेक्ट मध्ये करत असताना काय करायचं. जर डायरेक्ट स्पीच मध्ये जर समजा धीस आला असेल तर इनडायरेक्ट मध्ये त्याचा दॅट करा. डायरेक्ट स्पीच मध्ये जर दीज आला असेल तर इनडायरेक्ट मध्ये त्याचं दोज करा. डायरेक्ट स्पीच मध्ये हिअर आला असेल तर इनडायरेक्ट मध्ये त्याचं देअर करा. डायरेक्ट मध्ये नाऊ आला असेल तर त्याचं देन करा. जस्ट आला असेल तर त्याचं देन करायचं. ॲगो जर शब्द आला असेल डायरेक्ट स्पीच मध्ये तर इनडायरेक्ट मध्ये त्याचं बिफोर करा. डायरेक्ट स्पीच मध्ये दच शब्द आला असेल तर इनडायरेक्ट मध्ये त्याचं सो करा. डायरेक्ट स्पीच मध्ये जर टुडे हा शब्द आला असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये दॅट डे करा. डायरेक्ट स्पीच मध्ये जर टू नाईट शब्द आला असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये दॅट नाईट करा. डायरेक्ट स्पीच मध्ये जर टुमारो शब्द आला असेल तर दोन ऑप्शन आहेत तुम्हाला या ठिकाणी. द नेक्स्ट डे करू शकता का द फॉलोइंग डे करू शकता. कशासाठी? टुमारो साठी. टुमारो म्हणजे उद्या. हा जर शब्द आला असेल द नेक्स्ट डे किंवा द फॉलोइंग डे यापैकी काही एक वापरू शकता, दोन्ही वापरण्याची गरज नाही. डायरेक्ट स्पीच मध्ये जर यस्टरडे हा शब्द आला असेल तर इनडायरेक्ट करत असताना त्याला द प्रिव्हियस डे किंवा द डे बिफोर असं पण करू शकता. आणि दोन शब्द आहेत बघा, एक लास्ट आणि नेक्स्ट. हा कधी कधी येऊ शकतो. समजा लास्ट वीक आला असेल तर काय करायचं? द प्रिव्हियस वीक करायचं. काय करायचं? प्रिव्हियस वीक. किंवा लास्ट नाईट आला असेल द प्रिव्हियस नाईट करायचं. किंवा नेक्स्ट वीक आला असेल द फॉलोइंग वीक करू शकता. म्हणजे नेक्स्ट शब्दाच्या ऐवजी फक्त काय करायचं? द फॉलोइंग शब्द करायचे. वीकला वीक जशाला तसा तुम्ही ठेवणार आहे, कारण वीक शब्द आपल्याला बदलायचा नाही, बाकीचे शब्द आपल्याला बदलायचे नाही. तर अशा पद्धतीनं तुम्ही स्थळ काळवाचक शब्दाचे सुद्धा बदल करू शकता. तर विनंती आहे तुमच्या सर्वांना, ते पाचही जे काही मी चार्ट दिले त्याचे स्क्रीनशॉट काढा, व्यवस्थितपणे ते एका जोड पेजवरती लिहा. आणि आता इथून पुढे एका वाक्याच्या प्रकाराचं ज्यावेळेस मी तुम्हाला डायरेक्टचे इनडायरेक्ट करेल त्यावेळेस ते चार्ट तुमच्या सोबत जर असतील समोर, आणि किंवा उदाहरणं इतरत्र सोडत असताना तुम्हाला त्या चार्टची मदत होईल. त्यासाठी त्या चार्टचा व्यवस्थित अभ्यास करा, व्हिडिओ बारकाईनं बघा, शेवटपर्यंत बघा. काही जर अडचणी असतील, काही जर कळालं नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त एज्युकेशन ग्रुपमध्ये शेअर करा. आणि मित्रांनो, माझ्या चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.